तर जय आदिवासी बहुस्वन तर व्हिडिओ बनवणं एकच मुद्दा गाव तराडी तालुका शिरपूर आणि जिल्हा धुळ तर बहुस्वन त्यांनी घटना अशी वळले एक आपला आदिवासी महिलावर अन्याय वळले तर रातना 9-10 वाजता तटे एक जण डायरेक्ट आदिवासी आपली महिलावर दरी पाडेली तर त्यानं आपला आदिवासी भाऊ इजडत का त्याला डायरेक्ट आता सांगणार रागणूक येऊ दिशात रागीत माफ कर दिशात तर त्याला डायरेक्ट दरी सरकार न्याय दे ना। आता आपला आदिवासी अन्याय अत्याचार म्हणजे कमीत कमी 7-8 आत्ताने चालू घटना आहेत या तर तो बाळका दरा आणि त्याला न्याय भेटायलाच पाहिजे ती आपली मायला तर त्याला डायरेक्ट सजा देवाना सरकारना देतोय तर आपण देवाला पाहिजे कारण अशा अनेक घटना होई चालण्यात तरी आपला आदिवासीला न्याय भेटणार आहे ना। तर मला एकच सांग ना आपला धुळ जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि तालुका शिरपूर हे म्हणजे आपला आदिवासीच नसणार या तरी आपला न्याय ना भेट तर मग आपण काय काम ना आदिवासी तर त्यानं कोण आपला आदिवासी आमदार खासदार भेट काशीराम पावरा तर ती महिलाला न्याय भेटायलाच पाहिजे आणि यानं खिलाफ नक्की ॲक्शन घ्यायला पाहिजे सरकार ना जर ॲक्शन ली ना तर आपण नक्की आंदोलन ठेवसून आज सांग ना भाऊसन आणि त्यांनी काही घटना आहे त्यांना आजूबाजूनं गाववालं आज थोडं एकजूट व्हा आणि ती घटनाला धका आणि आपण एक घटना ये तर काही टाकीवर आपलं शिवरात्री दिन आपला वीर एकलव्य भगवाननी जयंती रे तरी सुद्धा ते झेंडा लावणं द्यायलेत आपलं जय भीम भाऊसना बी एक झेंडा काढीनं फेकेलेत होतं तर भाऊसन तुम्ही झोप माहीत का असे व्हिडिओ बनावा असे मादर चोरला काहीतरी शिक्षा द्या तर जे आपलं गरीब समाजनी खिलाफ अन्याय अत्याचार बंद करीत तर भाऊसन आज सांग ना सरकार काही न्याय द्यावा ना याने पुढं आपला येणं पडी रस्त्यावर उतरणं पडी तर आपण माग नको असरा आखे एकजूट व्हा आपलं जय भीम भाऊ बी आणि आदिवासी भाऊ बी बट एकजूट होईसनं न्याय मागा आज सांग ना भाऊसन आता काही मॅटर आहे टाकीवर झेंडा लावना ताबी सॉयल करा आज सांगा भाऊसन जय आदिवासी हा व्हिडिओ दाखिला तुम्हाला।